रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून या राजीनाम्याची इनसाइड स्टोरी झी24 तासच्या हाती लागली आणि यानुसार राष्ट्रवादीत सुनेत्रा पवार याच बॉस असल्याचं स्पष्ट झालंय. बघूया. राजीनामा देत नव्हत्या, त्यांनी देऊ नये म्हणून त्या ज्यांना ब्लॅकमेल करत होत्या. सुनेत्रा वहिनी एक एक डबे आता समजून घेत आहेत आणि हळूहळू त्यांची पकड बसायला लागली. शेवटी पक्षाचा कुठलाही राष्ट्रीय अध्यक्ष हा बॉसच आहे. शेवटी आमच्या पक्षाचे अध्यक्ष आमच्या सुनेत्रा वहिनीच आहेत. राष्ट्रवादीची सूत्र सुनेत्रा पवारांच्या हातात गेल्यानंतर पडद्यामागून इतर नेते पक्ष चालवतील अशी चर्चा होती. मात्र चाकणकरांचा राजीनामा घेऊन राष्ट्रवादीत आपणच बॉस असल्याचं सुनेत्रा पवार यांनी दाखवून दिलंय. चाकणकरांच्या राजीनाम्याची इनसाइड स्टोरी झी24 तासच्या हाती लागली आहे. चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा होऊ नये यासाठी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी प्रयत्न केला. मात्र या नेत्यांचा विरोध झुगारून सुनेत्रा पवार यांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास सांगितलं. शुक्रवारी सकाळी चाकणकरांना फोन करत सुनेत्रा पवार यांनी राजीनामा देण्यास सांगितलं. पक्षातून मित्रपक्ष आणि विरोधकांच्या दबावामुळे सुनेत्रा पवार यांनी राजीनामा देण्यास सांगितलं. हताश चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन केले, आपली बाजू मांडली. आम्ही राजीनामा मागितलाच नाही असं आमदारांनी चाकणकरांना सांगितलं. पवार घराण्यातील नेत्यांशी चाकणकरांची चर्चा झाली. मध्यस्थी करण्याची विनंती करण्यात आली. चाकणकर राष्ट्रवादीच्या 2 मोठ्या नेत्यांच्याही संपर्कात होत्या. राजीनामा होऊ नये असा त्यांनी प्रयत्न केला. मात्र सुनेत्रा पवार या ठाम राहत चाकणकरांना राजीनामा द्या असा त्यांनी निरोप पाठवला. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी रुपाली चाकणकर तयार नव्हत्या असा दावा रुपाली ठोंबरेंनी केलाय. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनीच त्यांचा राजीनामा घेतल्याचं ठोंबरे म्हणाले. तर चाकणकरांचा राजीनामा होऊ नये यासाठी तटकरे प्रयत्नशील होते असा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय. हा राजीनामा राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांनी घेतलेला आहे. राजीनामा देत नव्हत्या, त्यांनी देऊ नये म्हणून त्या ज्यांना ब्लॅकमेल करत होत्या ती सगळी मंडळी प्रयत्न करत होती. पक्षाच्या सुप्रीमो या सुनेत्रा पवारच आहेत, याच्यावर शिक्कामोर्तब झालं. 100% सुनेत्रा वहिनी एक एक डबे आता समजून घेत आहेत आणि हळूहळू त्यांची पकड बसायला लागली. कारण कालच्या राजीनाम्यात पण तो उल्लेख आहे. खरं तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून मी राजीनामा देते असं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं. राजीनाम्यात जिथं त्या म्हणतात की सुनेत्रा पवार यांच्या सांगण्यावरून मी राजीनामा देते किंवा त्यांच्याशी चर्चा केल्यावरून, याचा अर्थ असा आहे की तटकरेंची इच्छा राजीनामा घ्यायची नव्हतीच. खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची पाठराखण करणाऱ्या दत्तात्रय भरणे यांनी सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय. अध्यक्ष हेच पक्षाचे बॉस असतात, त्यामुळे त्यांचा निर्णय अंतिम असतो असंही यावेळेला भरणेंनी म्हटलंय. शेवटी पक्षाचा कुठलाही राष्ट्रीय अध्यक्ष हा बॉसच आहे. शेवटी आमच्या पक्षाचे अध्यक्ष आमच्या सुनेत्रा वहिनीच आहेत. आणि सुनेत्रा वहिनीने एकदा निर्णय घेतल्यानंतर त्या विषयावरती मी एखादं काहीतरी भाष्य करावं किंवा मी काय बोलावं असं काय नाही. शेवटी सुनेत्रा वहिनी हे आमच्या सर्वोच्च नेते आहेत आणि एकदा त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयावर आम्ही सगळेजण आहोत. यातनं एक मेसेज गेलाय जी चलबिचल सुरू होती 100% शेवटी या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सुनेत्रा वहिनी निर्णय हा निश्चित प्रकारे सर्व विचार करून सर्वांशी विचारविनिमय करून तो घेतलेला असेल आणि त्यामुळे तो निर्णय सुनेत्रा वहिनी आमच्या सर्वोच्च आहेत. अशोक खरात प्रकरणावरून विरोधकांनी रुपाली चाकणकरांवर आरोपांचे बॉम्ब टाकले. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान यानंतर सुनेत्रा पवारांनीही चाकणकरांना राजीनामा देण्यास सांगितलं. मात्र इतर नेत्यांच्या विरोधानंतरही सुनेत्रा पवार राजीनामा घेण्यासाठी ठाम राहिल्या आणि त्यामुळे राष्ट्रवादीत सुनेत्रा पवारांचा शब्द अंतिम असल्याचं आता स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट झी24 तास.